मित्रांनो, या जगात सरळ असणे वाईट नाही, पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त साधे आणि भोळे असाल तर हीच निरागसता एक दिवस तुमच्या सर्वात मोठा नुकसान करेल. या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्याचं मन सर्वात स्वच्छ सुंदर असतं. लोक तुमचा वापर करतील, तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ दुसरेच कोणीतरी घेऊन जाईल. कारण आज मी तुम्हाला अशा काही गोल्डन रूल्स सांगणार आहे जे तुमचे विचार, तुमचे वर्तन आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. या नियमामध्ये इतकी ताकद आहे जे राज्य, योद्धा आणि नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवते. तर लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला स्मार्ट, स्ट्रॉंग, निश्चय व्यक्तिमत्वामध्ये बदला. त्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपली कमजोरी सगळ्यांना सांगत बसू नका, दाखवू नका, नाहीतर लोक तुमचा फायदा घेतील. या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसते. जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनाबद्दल सांगत असाल तर प्रत्येक लोक फक्त येतील, पण समजून कोणी घेणार नाही. काही लोक तुमच्या अडचणीला हत्यार बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली पाडतील. त्यासाठी लक्षात ठेवा, जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात. त्याला फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवा आहे, ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल, ज्याचा फायदा घेतला जाऊ शकेल. म्हणून आपली कमजोरी लपवून त्याला सांभाळा, त्याला तुमची ताकद बनवा. एक अशी आग तुम्हाला मजबूत बनवते. नक्की दुसऱ्या हाताची ठिणगी. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत बसू नका. प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडू नका, कारण जेव्हा लोकांना कळेल की कोणता बटन दाबून तुम्हाला मोडला जाऊ शकतो, तेव्हा विश्वास ठेवा, ते तेच बटन दाबतील. मजबूत दिसणे दिखावा नाही, हे गरजेचं प्रोटेक्शन आहे. होय मित्रांनो, योग्य शब्द योग्य वेळी वापरा, नाही तर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही. या जगात शब्द फक्त बोलकं नसतात, हे तलवार असते. जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दाचा वापर केलात नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतील, तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला कधीच सिरियसली घेणार नाहीत. बघा, जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात. त्याच्या शब्दाने मोठी नेते, व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी काय बोलायचं आणि कसं बोलायचं. जर तुम्ही उगाच बकवास करत राहिला तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील आणि जेव्हा तुम्ही कमी बोलाल, विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल तर लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील, तुमचा आदर करतील. जगाला जिंकायचं असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला, शक्तिशाली आवाजात बोला, असं की समोरचे व्यक्ती तुमचं म्हणणं खोडून काढू शकणार नाही. शब्द हेच जादू आहे. मित्रांनो, स्वतःचा आदर करा, नाहीतर जग तुम्हाला रद्दी समजेल. जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुम्हाला एक फुटपाथ समजेल, ज्यावर प्रत्येकजण आपले घाणेरडे बूट पुसून निघून जाईल. लोकांना फरक नाही पडत की तुम्ही किती चांगले आहात, किती मेहनत करता किंवा तुमचे हृदय किती मोठे आहे. जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवत असाल तर तुमची इतरांसमोर व्हॅल्यू कमी केले तर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील. जगातील सर्वात मोठे सत्य हेच की तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाडू लागतात. म्हणूनच जाऊ दे जगाला, स्वतःचा आदर सर्वात आधी कर. आपल्या बोलण्यावर, आपल्या नियमावर ठाम राहा. त्या लोकांसमोर कधीच झुकू नका जे तुम्हाला गुलाम बनवू इच्छित आहे. या जगात तेच लोक सर्वाईव्ह करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला सर्वात वर ठेवतात. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. निगेटिव्ह लोकांना चलाकीने हाताळा, रागाने वाहून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला कोणी टोमणे मारतात, तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारते, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही रागाने विसरून जाता, आग बबुले होऊन जाता. तर तुमचा गेम संपला, कारण तुमच्या रागात
विचार करण्याची क्षमता गमावून टाकता आणि समोरील व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून टाकते. खरी चलाकी रागाने उत्तर देण्यात नाही. चलाकी आहे जगातील सर्वात मोठे नेते, व्यवसाय आणि यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नावर भटकत नाही. उलट हसतात आणि असं उत्तर देतात की समोरच्याची पुन्हा बोलण्याची हिंमत होत नाही. रागाने उत्तर देणारे हरतात, पण डोक्याने खेळणारे जगावर राज्य करतात. त्यासाठी बोलताना विचार करा. स्वार्थाशिवाय कोणीही तुमचा सखा नाही. मित्रांनो, हे जितकं सत्य आहे ते तुम्ही लवकर समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर तुम्ही विसरून जा. या जगात फुकट कोणी कुणाचं नसतं. प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुडेल आणि जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देईल की जसं तुम्ही कधीच होताच नाही त्याच्या आयुष्यात. असं समजू नका की लोक तुमचं भलं करतील. असं समजू नका की तुमचे मित्र, तुमचे नाते तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सपोर्ट करेल. स्वार्थाशिवाय हे जग तुम्हाला सपोर्ट करेल. तुमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे तर लोक तुम्हाला आदर देतील. पण ज्या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने असाल तर तेच लोक तुम्हाला वळखायलाही तयार होतील. तुमचा हा गेम समजून घ्या. जर तुम्हाला कोणाकडून मदत घ्यायची असेल तर त्याला त्याचा फायदा दाखवा. स्वार्थाशिवाय कोणीही तुमची साथ देणार नाही. तुम्ही कितीही चांगले असला तरी लक्षात ठेवा, जर स्वार्थाचा मित्र आहे हे जग. त्यामुळे अशा स्वार्थी लोकांपासून तुम्ही सावध राहा. जर तुमच्या आयुष्यात अशी लोक असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. मित्रांनो, जर तुमच्यात पेशन्स नसेल, तुमच्यात संयम नसेल तर तुमचा पडणं निश्चित. समजून घ्या, जगातील सर्वात मोठे खेळाडू, सर्वात मोठे व्यवसाय, सर्वात मोठे वॉरियर्स हे आपले सर्व गेम खेळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. पण तुम्ही काय करता? घाई. प्रत्येक गोष्ट लगेच हवी असतं, लगेच निकाल, लगेच यश आणि याच घाईमध्ये तुम्ही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करून बसता. तुम्हाला आयुष्यभर करत राहावं लागतं. जग चलाक लोकांनी भरलेलं आहे. ते तुम्हाला प्रेशर टाकतील, तुम्हाला फास्ट डिसिजन घेण्यासाठी भाग पाडतील आणि तुम्ही घाईमध्ये कोणतेही चुकीचे पाऊल उचललं की तुमचं नुकसान निश्चित. समजूतदारपणा यात आहे की तुम्ही संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार खेळ आणि जगाला आपल्या अटीनुसार खेळायला लावा. घाईमध्ये निर्णय घेतात ते नेहमी पश्चाताप करतात. होय मित्रांनो, बडबड करू नका, बकवास करू नका. आधी विचार करा मग बोला. जर तुम्ही विचार न करता बोलण्याची सवय सोडली नाही तर हे जग तुम्हाला असं गिळून टाकेल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समजूतदारपणा फक्त बोलण्यात नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट बोलण्यात आहे. होय, जर एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर आधी त्याला समजून घ्या. समोरच्याच्या मानसिकतेला पकडा, त्याच्या विचारांना डिकोड करा, मग त्यांना पकडा, मग बोला. तुम्ही पाहिलं असेल की मोठे नेते, मोठे व्यवसाय जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक शब्द वजन असतं, कारण ते फक्त बोलत नाही तर विचारपूर्वक हल्ला करतात. पण जर तुम्ही विनाकारण बकवास करून स्वतःची इज्जत घालवत बसलात तर लक्षात ठेवा, तुमची जीभ तुमच्या सर्वात मोठा हत्यार आहे. पण जर तुम्ही तिला नियंत्रित केलं नाही तर ती तुमची सर्वात मोठी शत्रूही बनू शकते. बोलण्याचा आधी विचार करा. जर तुम्ही या गेममध्ये, या जगात टिकू शकला तर विश्वास असेल तर होय असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला शेअर करा. मित्रांनो, भगवंतावरती विश्वास ठेवा, कर्म चांगले करा आणि नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुमचा दिवस आनंदात जावो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.